नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी पासवर आणखी एक मोठी भरती आलेली आहे। तर ही भरती कोणत्या विभागात निघालेली आहे, किती जागेसाठी निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी शिक्षणाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनल मिळत राहील। जी भरती निघालेली आहे ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये निघालेली आहे। पदाचं नाव असणार आहे ऑफिस असिस्टंट आणि पात्रता असणार आहे फक्त 10वी पास। जागा असणार आहे टोटल 572। तर या ठिकाणी एक महत्त्वाची अट तुमच्यासाठी सांगितलेली आहे। ही अट महत्त्वाची आहे कारण याशिवाय तुम्हाला अर्ज भरता येणार नाहीये। मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये भरती निघालेली आहे। पदाचं नाव ऑफिस असिस्टंट आणि जागा आहे 572। ठीक आहे, तर भरायला सुरुवात झालेली आहे आजपासून आणि याची अंतिम तारीख असणार आहे 4 फरवरी। 4 फरवरी मध्ये तुम्ही आपला अर्ज जो आहे हा ऑनलाईन द्वारे भरू शकता। 4 फरवरीची अंतिम तारीख आहे आणि तुमची एक्झाम जी आहे म्हणजे 28 फरवरी ते 1 मार्च दरम्यान किंवा पण होऊ शकते। तर जागा ज्या टोटल दिलेली आहे संपूर्ण भारतामधून 572 आहे आणि आपल्या महाराष्ट्र विभागच्या महाराष्ट्र रिजनच्या एकूण 33 जागा आहे। ठीक आहे, मुंबई विभाग मुंबई ऑफिस मेन 33 जागा आहे। तर वयोमर्यादा असणार आहे 18 ते 25 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला। लक्षात ठेवायचं 18 ते 25 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला। यामध्ये एससी एसटी ला 5 वर्ष अधिक असणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष या ठिकाणी अधिक असणार आहे। हँडिकॅप विद्यार्थ्याला या ठिकाणी 10 वर्ष अधिक असणार आहे कॅटेगरीनुसार। तर बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे ते 10वी पास, कमीत कमी 10वी पास असणे गरजेचं आहे। लक्षात ठेवायचं 10वी पास वाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात। पण जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले हायर एज्युकेटेड आहे त्यांनी आपला अर्ज या ठिकाणी भरायचा नाही। ग्रॅज्युएट वाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकत नाही। तर तुम्ही 1 जून 2026 पर्यंत अंडर ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। पण ग्रॅज्युएट वाले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही। 10वी पास वाले विद्यार्थी भरू शकतात पण ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते त्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या ठिकाणी भरायचा नाही। सर्वात मोठी अट तुमच्यासाठी या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेली आहे आणि तुम्हाला मराठी भाषा येणे गरजेचं आहे। तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन एक्झामद्वारे होणार आहे। तर 120 मार्कचा पेपर असणार आहे, 120 प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे 90 मिनिटाचा। यामध्ये रिझनिंग 30 मार्क 30 प्रश्न, जनरल इंग्लिश 30 मार्क 30 प्रश्न, जनरल अवेअरनेस 30 मार्क 30 प्रश्न आणि नंबरिकल ॲबिलिटी 30 मार्क 30 प्रश्न। अशा प्रकारे तुमचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। आणि मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे। लक्षात ठेवायचं एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर एक्झाम शुल्क असणार आहे एससी एसटी अपंग माजी सैनिकांना 50 रुपये आणि ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस ला 450 रुपये। ही फी तुम्ही ऑनलाईन द्वारे पण भरू शकता। एससी एसटी माजी सैनिक अपंग 50 रुपये आणि ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस 450 रुपये। ही तर एक्झाम सेंटर असणार आहे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, एमएमआर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, अकोला, जालना, अमरावती, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे। एवढं लक्षात ठेवायचं। तर मित्रांनो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 4 फरवरी। 4 फरवरीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईन द्वारे भरू शकता। ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना आपला अर्ज भरता येणार आहे। अंडर ग्रॅज्युएट वाले विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात। ठीक आहे, 10वी पास असाल आणि तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तरच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा। तर संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचायची नंतरच आपला अर्ज भरायचा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दे। तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।